नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आदिती तटकरे यांची महत्त्वाची बैठक. काय आहे सविस्तर बातमी पाहूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. अंगणवाडी केंद्र वाढवणार, बालविवाह हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार. मुंबई महाराष्ट्राची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून भविष्यात अंगणवाडी केंद्राच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे. बालविवाह, हुंडा प्रथा, घरगुती हिंसा व लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी केले. महाराष्ट्रात मिशन वात्सल्य व मिशन शक्ती या योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यासाठी केंद्र शासनाकडून समन्वय होणे आवश्यक आहे. राज्य कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंगणवाडी केंद्राची संख्या वाढविणे अत्यावश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी विविध राज्यांच्या महिला व बालविकास विभागाचे मंत्री दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल सुरू असून यासाठी अंगणवाडी केंद्रांची संख्या शहरी 8,000हून अधिक वाढविणे आवश्यक असल्याची मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. अंगणवाडी सेविकांच्या मूलभूत प्रशिक्षण व सुविधांवर भर देण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती अंतर्गत वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन क्रमांक 181, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी आंदोलन यासारख्या योजना सुरू आहेत. त्या अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी भाडे करारावर जिल्हा संरक्षण कक्ष व हेल्पलाईनसाठी स्वतंत्र वाहने असणे आवश्यक आहे.